संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा येथील नगरपंचायतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नगराध्यक्ष कलावती माळी यांनी भाजपच्या नगरसेवकांवर केलेल्या आरोपांचं खंडन करत नगराध्यक्षांच्या गटाकडूनच विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। भाजपचे उपनगराध्यक्ष उदय देसले, बांधकाम समिती सभापती मनोहर पाटील म्हणाले, नगरपंचायतीचा कामकाज सुरळीत चालावे यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। मात्र विरोधी गटाकडून हुकुमशाहीची भाषा वापरली जात असून कोणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार चालवला जातोय। शहरातील अनेक विकास कामं अचानक बंद पडली असून नव्यानं कार्य आदेश दिलेली कामं देखील सुरू होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। ही सर्व कामं राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल व माजी गटनेते अनिल वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेली असतानाही ती कामं होऊ दिली जात नसल्याचं भाजपनं म्हटलंय। उदय देसले म्हणाले, समोरील गटाचा मनमानी कारभार व असुरक्षित वातावरणात काम करणं शक्य नसल्याचं नमूद करत प्रकल्पातून माघार घेत असल्याचं ठेकेदारानं स्पष्ट केले असल्याची माहिती दिली। या सर्व घडामोडींमुळे शहराचा विकास खुंटत असल्याचं त्यांनी म्हटलंय। जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शहराचे पालकत्व ज्यांनी स्वीकारले ते लोकनेते जयकुमार रावल यांनी मागील काळात पाणी योजनेसाठी फेज 2 साठी 23 कोटींचा निधी मंजूर केला असून हे काम सुरू आहे। तसेच भूमिगत गटारींसाठी 95 कोटींचा निधी मंजूर केला असून त्या कामाचीही लवकरात लवकर सुरुवात होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। आतापर्यंत झालेल्या 2 सर्वसाधारण सभेत अनुक्रमे 13 व 33 विषय होते। या 2 विषय सोडून सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। संबंधित 2 विषय पाणी योजनेचे फेज 2 व भूमिगत गटारी यापूर्वीच मंजूर झाले। याचं श्रेय कुणी घेतलं पाहिजे असा सवाल करत भाजपचे नगरसेवक विकास कामाला विरोध करतात। हा विरोध आहे का असा प्रश्नही यावेळी नगरसेवकांनी केला। दरम्यान नगराध्यक्ष कलावती माळी यांनी विकास कामांमध्ये भाजपकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप केला होता। त्याचे खंडन करत कोणत्याही निविदांना स्थगिती देण्यात आलेली नाही। मात्र काही निविदांबाबत शंका उपस्थित झाल्यानं फेरनिविदा काढून तातडीनं विकास कामं सुरू करावीत अशी आमची भूमिका असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी नगरपंचायत उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेत्या वंदना परमार, मनोहर पाटील, पूनम मराठे, संगीता सोनवणे, आरिफ हबी कुरेशी, नगरसेवक सुयोग भदाणे, ज्ञानेश्वर सकट, चेतन परमार, दादा मराठे, चंद्रकांत सोनवणे, अबू कुरेशी, गुलाब सोनवणे, स्वप्नील राजपूत, माजी शहराध्यक्ष प्रवीण माळी आदी उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। नमस्कार। आज पत्रकार बंधू आमच्या मान जीवन तुम्ही आमच्यासोबत मीटिंग पत्रकार परिषद झाले याबद्दल सर्वांचे पहिले आभार मानतो। महाराष्ट्राचे राज्याचे पणन व राष्ट्रशिक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाच्या आम्ही उपनगराध्यक्ष गटनेते सभापती नगरसेवक शिंदखेडा शहराचे बंधू आणि भगिनींना आपल्या समोर आम्ही खालीलप्रमाणे खुलासा सादर करीत आहोत। शिंदखेडा शहरातील सण-सावित्री निवडणूक 2025 नंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बहुमत हे भारतीय जनता पार्टीचे आहे। यांचे गैरफायदा लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा मुलगा राकेश माळी हे नेहमी घेत आहे। यांचा खुलासा आम्ही भरपूर वेळेस केला असूनही आश्चर्यचकित खुलासा आज करायचा आहे हे आम्ही तुम्हाला आमचे कर्तव्य समजतो। सर्वात मोठा खुलासा आज आम्ही तुम्हाला करत आहे। शिंदखेडा नगरपंचायतचे कामकाज चांगले चालू म्हणून भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष गटनेते सभापती व नगरसेवक नेहमी प्रयत्न करत असतात, परंतु नगराध्यक्षांचा मुलगा नेहमी दादागिरी व हुकुमशाहीची भाषा सर्वोच्च करत असतो व नगरपंचायतीचे कामकाज कोणालाही विश्वास न घेता मनमानी चालत असतो। सर्व सायंत्र इले नंतर चालू असलेले कामे अचानक बंद पडली। सर्व कामे चालू असताना बंद पडली। याचे कारण काय? नवीन कायदेशीर झालेले कामे देखील चालू झाले नाहीत का? ही सर्व भारतीय जनता पार्टीचे व माननीय जयकुमार रावल पणन व राष्ट्रशिक्षण मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री तसेच माजी गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे मार्गदर्शन होऊन झालेले कामकाज कायदेशीर झाले असताना देखील काम होऊ देत नाही। पहिले काम होऊ देत नाही ते
आपल्याला शिंदखेडा नगरपंचायत मार्फत नमो उद्यान विकसित करण्यात येत आहे. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक नगरपंचायतला यास 1 कोटी रुपये नमो उद्यान विकसित करण्यासाठी देण्यात आले आहे. नमो उद्यान हे कामाचे भूमिपूजन माननीय जयकुमार भाऊ रावल परराष्ट्राचे मंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर कामाचे ठेकेदार यांनी काम करण्यास नकार दिला आहे. ठेकेदारने नकार दिलेला आहे. ठेकेदार हा राकेश माळीचाच जवळचा आहे. खुलासा करण्यात येते की शिंदखेडा शहराची अत्यंत लक्षम बाब लक्षात येत आहे की संबंधित ठेकेदार हा राकेश माळी यांच्या निवडीचा व जवळीचा असल्याचा समजते. उद्यानाचे काम चालू असताना अचानक ठेकेदार राकेश माळी यांच्यावर अनेक आरोप करत गुन्हा दाखल करण्याचे देखील नगरपंचायतीचे प्राप्त पत्रामधून नमूद केले आहे. सदर मुख्य अधिकारी यांनी दिलेले पत्रास कोंडी शिवीगाळ गुन्हेगारी स्वरूपाची धमकी आणि निविदा अधिकृतपणे मागे घेण्याबाबत तत्काळ तसेच त्यांच्या अमर्यादा अपेक्षा म्हणजे ज्या दिवसात वाढ होत आहे. या व्यावसायिक समस्येसाठी राकेश माळी यांनी आमच्या वरिष्ठ वस्तुनिष्ठांना आणि मला श्री आनंदा SK हरणारे CMD अत्यंत अशिल्लक भाषेत शिवीगाळ केली, धमकवले आणि अप्रसाद भाषा वापरली. त्यांचे हे आक्रमक वर्तन म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे धमकी आहे. तसेच ते मूलभूत व्यावसायिक नीतीविरुद्ध उपलब्ध असून कायदेशीर शिक्षा पात्र गुन्हा आहे. बंधू शिंदखेड्याचे तमाम नागरिक बंधू भगिनींना माझा नमस्कार. भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही सगळे 11 नगर मार्फत उपाध्यक्ष असतील, सभापती असतील यांच्या मार्फत आपल्यासमोर जे आमच्यावर आरोप केले जात आहेत, भ्रष्टाचाराबद्दल असतील तर इतर विकास कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचे जे आरोप केले जातील त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर खुलासा सादर करीत आहे. नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्ष व आम्हाला कामकाज सुरुवात करायला जवळजवळ 6 महिने झाले. हे जे 6 महिन्यामध्ये कामांचे प्रोसिजर चालू आहे, ते कामं मंजूर झालेली आहे. ते कामं जे चालू आहे हे जे काम आहे ते प्रशासकीय काळातील आहे. प्रशासकीय काळातच जयकुमार भाऊ आपले जे मंत्री आहेत पालकमंत्री धुळे जिल्ह्याचे यांनी ते मंजूर करून आणलेले आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की फेज 2 जो पाणी योजनेवर फेज 2चे जे निधी आलेला आहे 23 कोटी याचंही काम सध्या चालू आहे. 4 कोटी रुपये आलेले आहेत. 4 कोटीचं काम ते आता सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर शहरातील संपूर्ण भूमिगत गटारीसाठी जो निधी आहे तो 95 कोटी रुपये भाऊंनी मंजूर करलेला आहे. त्याचेही आता लास्ट याला ते काम आहे. आता ते काम बी लवकरच चालू होईल. अशा कामं चालू असताना जयकुमार भाऊंच्या आशीर्वादाने जयकुमार भाऊंच्या मार्गदर्शनाने शिंदखेडा शहर नगरपंचायतला मंजूर झालेलं आहे. याचं श्रेय कोणी घ्यायला पाहिजे? तुम्ही सांगता की बुवा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विकास कामाला विरोध करतात. हा विरोध आहे का? याला विरोध म्हणणार का आपण? आजपर्यंत 2 सर्वसाधारण सभा झाल्या. पहिल्या सभेमध्ये 13 विषय होते, तो दुसऱ्या सभेमध्ये 33 विषय होते. या सर्व विषयाच्या अजेंड्यावरील पहिले 2 विषय सोडून सर्व विषयांना मंजुरी दिलेली आहे. जे पहिले 2 विषय होते ते पाण्यासंबंधित फेज 2 व भूमिगत गटारी यापूर्वी मंजूर झालेल्या विषयावर होते. त्यांना नवीन टेंडर मंजूर करण्यासंबंधी विषय असल्यामुळे आम्ही ते नामंजूर केले. मंजूर झालेले काम ते कायम ठेवले. हा जवळपास 46 विषयांपैकी 43 ते 44 विषयांना मंजुरी दिली. या 44 विषयांना सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर झाले. मग याच्या पुढची प्रोसिजर काय असते? इस्टिमेट तयार करा. इस्टिमेट तयार केल्यानंतर मग त्याचे टेंडर प्रोसिजर चालू करा. मग टेंडर प्रोसिजर झाल्यानंतर जाहिरात द्या. मग जाहिरात दिल्यानंतर मग ते टेंडर ओपन करायचा अधिकार कोणाला आहे? ते स्थायी समितीमध्ये त्यांना आहे. अध्यक्ष आणि नगरात आपला मुख्य अधिकारी यांनी ते ओपन करून स्थायी समिती मिटिंग घेतली पाहिजे. त्या मिटिंग मध्ये विषय मंजुरीसाठी ठेवला जातो. अशी आजपर्यंत 41-42 विषयापैकी आजपर्यंत कुठलाही निधी आलेला नाहीये आणि आजपर्यंत कुठलाही तो विषय स्थायी समितीमध्ये आलेला नाही. तो विरोध येतो कुठे? कसला विरोध करतो आम्ही एवढंच बोललो. जे म्हटलेलं आहे की तुम्ही 7
कामांना त्यांच्या ऐका ना, आताच्या ते पुढे बोलतो. ते बोलतो. हे आता हे झालं वार्षिक निविदा आहे. सर्व सभासद झालं. हे सर्व सभासद. आता हे स्थायी समिती आलेच नाही. स्थायी समितीचा विषय वार्षिक आता निविदा. स्थायी समितीच्या मीटिंग